सकाळ किंवा शुभ रात्र का बरं असं म्हणतो? कोण सांगू शकतो? कारण आता काय झाली त्याच्यामुळे तुम्ही शुभ सकाळ पण म्हणू शकत नाही आणि रात्र पण म्हणू शकत नाही. कारण रात्र असली तर अंधार असतो आणि सकाळ असलं तर म्हणजे सूर्योदय झालेला असतो किंवा आपण एक वेळ ठरवलेली 12च्या आत असेल त्याच्या आधी आपण शुभ सकाळ म्हणतो, गुड मॉर्निंग म्हणतो, बरोबर. मग आता हा 12च्या नंतरचा वेळ म्हणजे ऊन गेलेला आहे किंवा आता 12 नंतरचा वेळ, 12च्या आधी आपण शुभ सकाळ म्हणतो, गुड मॉर्निंग म्हणतो. हा वेळ होऊन गेलेला आहे, बरोबर. आधीचा आहे, पूर्वीचा आहे, होऊन गेलेला आहे, बरोबर. होऊन गेलेल्या काळाला काय म्हणतो आपण? इतिहास भूतकाळ. होऊन गेलाय. उदाहरणार्थ काल रविवार होता, बरोबर, आपण हे सांगतो, किंवा आपली जन्मतारीख किंवा जन्मदिवस कोणता होता आपण हे सांगतो. हे सगळं झालेले होऊन गेलेले, त्यामुळे तो तुम्ही सांगता, पण तो सगळा भूतकाळ आहे, घडून गेलेला काळ. मग घडून गेलेल्या काळालाच आपण काय म्हणतो? इतिहास. घडून गेलेल्या काळालाच आपण भूतकाळ म्हणतो आणि भूतकाळाचाच अभ्यास हा इतिहास या विषयामध्ये करत असतात, बरोबर. आता तुम्ही बसलेले या खोलीमध्ये, या खोलीचं ही खोली बांधताना कोणकोणत्या गोष्टींचा गरज पडली असेल सांगा बरं. बरोबर, वाळू, सिमेंट, विटा, अजून स्टील असेल, पाणी असेल, बरोबर. हे सगळे काय आहे? या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो? साहित्य, बरोबर. हे जे साहित्य असेल त्याच्यापासून मग ही इमारत असेल किंवा ही रूम असेल, वर्ग असेल, हा तयार झालेला आहे, बरोबर. या साहित्यालाच आपण साधने देखील म्हणतो, बरोबर. साहित्य जे असतात त्यांनाच आपण साधने म्हणतो. मग इतिहास आणि हे साधने याचाच आता आपण या आपल्या इतिहास या विषयामध्ये जो घटक आहे इतिहासाची साधने हा आपण आज पाठ बघणार आहोत. इतिहासाची साधने. इतिहास म्हणजे काय? भूतकाळात घडून गेलेल्या घटना म्हणजे इतिहास, किंवा भूतकाळातील घटना घडून गेल्या असलेल्या आणि त्या शास्त्राचा अभ्यास करतो आपण, त्या शास्त्राला पण इतिहास असे म्हणतात. किंवा आपण आपली कल्पना, भूतकाळात घडलेल्या घटना म्हणजे इतिहास, बरोबर. आपण हे ठरवतो. मग याच इतिहासातील आपण साधनं बघणार आहोत, बरोबर. कारण बघा आता आपण जे आता सध्या कपडे वापरतोय असेच कपडे खूप जुन्या काळात किंवा आपण आपल्या घरामध्ये आजी आजोबा बघतो किंवा त्यांचे पण पूर्वज बघा, ते असे घालत होते का? असे कपडे त्यांच्याकडे होते का? नाही. आत्ताच्या कपड्यांमध्ये बदलले, त्या काळातील बदल. तशाच प्रत्येक भौतिक वस्तू असेल किंवा आजूबाजूला वस्तू त्या बदलत चालल्या हळूहळू. इतिहासात जसं होतं तसं आता नाही. आत्ताची घरे तुम्ही जर बघत असाल तर सिमेंट वापरले, कॉन्क्रीट वापरले, स्टील वापरले, पण जुन्या काळात तुम्ही बघितले मातीची घरं होती, बरोबर. किंवा लाकडं असतील, बांबू असतील, लाकूड असेल किंवा मातीचा वापर जास्त केला होता. मग यामध्ये बदल झाले आहे, जुन्या काळात वस्तू आत्ताच्या वस्तू, बरोबर. मग आता जो आज घटक आहे त्याच्यामध्ये इतिहासाचं साधन मला असेल भौतिक साधन. मग आजूबाजूला तुम्ही भरपूर वस्तू बघतात, जुन्या वस्तू ज्या कारण आपण इतिहास बघतोय, इतिहासाची साधने बघतोय. मग इतिहासामध्ये काही नवीन वस्तू येणार नाही. उदाहरणार्थ आत्ता झालेलं श्रीरामांचं मंदिर असेल, अयोध्याचं, हे आत्ताचं मंदिर झालेले तुमच्या डोळ्याचे कल किंवा तुम्ही ऐकलेलं असेल, हे आत्ताच आहे. काही याला 500 वर्ष झालेले का? नाही. पण आपल्या तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असता आपलं तारा मंदिर आहे, खूप जुन्या काळातले पेशवेकालीन मंदिर आहे. आपण असं ऐकलेलं आहे किंवा तिथं वाचलेलं पण असेल किंवा घरच्यांच्या तोंडून ऐकलेलं असेल, बरोबर. मग या मंदिरात आणि या मंदिरात फरक आहे. अयोध्येचं मंदिर ते आत्ता झालेलं आहे आणि जे तारा मंदिर असतं ते पेशवेकालीन म्हणजे खूप 1600-1700 जे साल चालू होतं त्यावेळेस ते तयार झालेले, बरोबर. आता झालेले नाही. मग असे आजूबाजूला भरपूर साधने असतात किंवा वस्तू आहेत असतात. काही वस्तू कशा असतात? भौतिक. भौतिकचे आपण बघतोय आज. भौतिक म्हणजे काय? कोण सांगू शकते भौतिक म्हणजे काय? कोणाला येते सांगा बरोबर. बरोबर. आपल्या आजूबाजूला असणारे साधनं असेल किंवा ज्या वस्तू ज्यांना आपण भौतिक वस्तू म्हणतो, बरोबर. मग त्यामध्ये आपल्या इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक साधनं जे आहेत ते म्हणजे एकदम जुने असतील. कोण सांगू शकते कोणकोणते असतात साधनं भौतिक? मग आता ते सांगितलं आजूबाजूला असतील. आजूबाजूमध्ये काय येते? मंदिर येतात, बरोबर. गड किल्ले येतात, अजून नाणी येतात, अजून वृत्तपत्रे पण येतात, बरोबर. अजून ताम्रपट येतात, बरोबर. अजून बरोबर ग्रंथ, कादंबरी, बरोबर. हे साधनांमधले प्रकार आहेत. काही भौतिक साधने, काही विकी
काही मौखिक जात्या जाती असतील, ओव्या असतील, ओवाडे असतील, हे तुम्ही ऐकलेले असतील कधी, नाव ऐकले किंवा वाचलेलं असेल किंवा घरच्या हे त्यातले प्रकार आहेत. भौतिक म्हणजे आजूबाजूला असतं, लिखित म्हणजे लिहिलेले, उदाहरणार्थ रामायण महाभारत हे लिहिलेले होते म्हणजे आपल्याला माहिती किंवा वेद असतील ते आपल्याला लिहिलेले मिळतात किंवा शिवाजी महाराजांचा इतिहास असेल तो लिहिलेला मिळतो किंवा तो प्रत्यक्ष भौतिक मध्ये पण आहे. आणि काही मौखिक असतात, जसं आपण गोष्टी ऐकतो या मौखिक आहेत, तोंडी ज्या तोंडाने सांगितले जातात ते काही लिहिलेलं नसतात, कळतंय. मग त्याच्यामध्ये गाणी येतात, ओव्या येतात, ओवाडे येतात, वेगवेगळ्या गोष्टी येतात. जशी ससा कासाची गोष्ट तुम्ही लहानपणापासून ऐकतो ती लिहिलेली पण आहे, पण ती लहानपणापासून तुम्हाला जेव्हा लिहिता येत नव्हतं किंवा वाचता येत नव्हतं तेव्हापासून ते ऐकतात, ती काय मौखिक, बरोबर. एक प्रकार त्यातले. मग त्यातला आता आपण घटक करतो भौतिक साधने. मग उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचं जर तुम्हाला मी नाव जरी काढलं तर शिवाजी महाराजांचे तुम्हाला किल्ले आठवतात, बरोबर. वेगवेगळे किल्ले आठवते तुम्हाला, रायगड असेल, पन्हाळा असेल, शिवनेरी, हे आपल्याला आठवतं. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. राज्याभिषेक कुठे झाला? रायगड किल्ले. मग अजून पण आपण ते किल्ले बघतो किंवा ऐकतो किंवा ते अजून पण अस्तित्वात आहे, हे भौतिक साधनांमध्ये येतात. मग हेच येतात का फक्त? किल्लेच येतात का? नाही. अजून मंदिरे, शिलालेख असतील, त्यानंतर अजून नाणी असतील, शिवाजी महाराजांच्या काळातल्या नाणी असतील, अजून आहे, प्राचीन नाणी पण अजून आहे, पण ते आपल्याकडे नाही. तर वस्तू सांगायला आहे त्यांनी वापरलेल्या तलवारी असतील. मग फक्त शिवाजी महाराजांचा इतिहास आहे का? नाही, भरपूर आहे. प्राचीन मंदिरे असतील, वेरूळचं तुम्ही लेणी बघितले असतील, वेरूळचे मंदिर बघितले असतील, आपले नाशिकचे पण आहे, असे बहुतेक आहे. या सगळ्या साधनं मिळून भौतिक साधने बनतात, जे आपल्याला डोळ्याने दिसतात आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा असतात. त्यांना आपण भौतिक साधने असे म्हणतो. चालू